दिल्लीतून महत्त्वाची बातमी आहे। नवी दिल्लीमध्ये सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आज सुद्धा आंदोलनावर ठाम राहणार आहे अशी माहिती मिळते। नवी दिल्लीमध्ये अभिजित दिपकेसह तरुण आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे। त्याचसोबत सोनम वांगचुक यांचंही उपोषण सुरूच राहील असंही दिपकेंकडून स्पष्ट करण्यात आलंय। नवी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। दरम्यान सोमवारी सीजेपीच्या आंदोलनावेळी संसद भवनावरील मोर्चानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। त्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलकांचे मंडप हटवण्यात आलेत आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे। यानंतरही अभिजित दिपकेसह तरुण आंदोलनावर ठाम आहेत। जंतर मंतर बाहेरील रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात येणार आहे। आज जो दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है। इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है। और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है। ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे। दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है। एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने। जिस 12 साल की बच्ची का सर फोड़ा है वो एक मेल पुलिस ऑफिसर ने फोड़ा है। और इसी के चलते ये देखते हुए बहुत दुख के साथ ये मुझे कहना पड़ रहा है, सोनम सर ने अपना अनशन जारी रखने का घोषणा की है। सोनम सर का ये कहना है कि जिस तरीके से पुलिस ने स्टूडेंट्स को मारा पीटा उससे उन्हें काफ़ी दुख हुआ है और उसके चलते वो अपना अनशन जारी रखेंगे। और सोनम सर अगर अपना अनशन जारी रखेंगे तो ये उनकी ज़िंदगी के लिए बहुत बड़ा धोखा है। उनकी लाइफ बहुत ज़्यादा रिस्क में है, क्योंकि सोनम सर की जो बॉडी है, जितनी मेरी उनके मेडिकल डॉक्टर से बात हुई थी, उनके फैमिली मेम्बर से बात हुई थी और जितनी सोनम सर से बात हुई थी उसके अकॉर्डिंग सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी। एनीथिंग बियॉन्ड दैट इज़ अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ। अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी, क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठे तरुणाई विरोधी पंतप्रधान आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। अपयशी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा ते साधा राजीनामा सुद्धा घेऊ शकत नाहीत असं राहुल गांधी म्हणतात। This country has a majority of young people. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. The boys and girls who are walking the streets of Delhi are not criminals. They are demanding their rights. Their rights are to have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. Tear gassing students, lathi charging students is not democratic. It's not India's way, and it is not the way this should be done. They have legitimate demands. The Prime Minister should accept these demands and do something about it. दरम्यान संजय राऊतांनी सीजेपीच्या संसद भवनावरील मोर्चावरून एक्सवर पोस्ट केली आणि जोरदार निशाणा साधलाय। एक्सवर पोस्ट काय केली आहे बघूया। सुप्रीम कोर्टाचे मायलॉर्ड न्यायाधीश सूर्यकांतजी, आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त एका व्यक्तीला जातं। देशातील मेलेल्या व्यक्तींना जिवंत करण्याकरता धन्यवाद। नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी आणि गैरव्यवहारावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोबाबाबत भाष्य केलं। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली। वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। नवी दिल्लीमध्ये त्या काल होत्या आणि त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। नीट पेपर लीक प्रकरणाची अकाउंटेबिलिटी घेऊन, जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं एकनाथ
वर्षा एकनाथ गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी या सीजेपीच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नका असं त्यांनी सरकारला सांगितलं। शिक्षण पद्धती ही नीट अँड क्लीन झाली पाहिजे असं त्यांनी मत मांडलं। कहीं ना कहीं बच्चों का एक आक्रोश था। बच्चे हमारे हैं, हमारे देश के बच्चे हैं। जैसे मैं हमेशा कहती हूँ कि हमारे बच्चे ही हमारे देश का भविष्य है और हमारी संपत्ति भी यही है। अगर वो कुछ कहने आए हैं, सरकार से कुछ अपनी बात करने आए हैं, तो ये मुद्दा तो सभी विपक्षी नेताओं ने भी रखा था कि भैया शिक्षा किसी को तो अकाउंटेबल रखना पड़ेगा। हम देख रहे हैं कि अगर पेपर लीक हुआ है तो आपने सिर्फ 4 अधिकारियों की बदली कर दी, उनको एक अलग डिपार्टमेंट में भेज दिया, तो इससे काम नहीं होगा। अकाउंटेबिलिटी मिनिस्टर को भी लेनी पड़ेगी और मिनिस्टर ने अकाउंटेबिलिटी लेके इस्तीफा देना चाहिए। ये मांग हमने आज संसद में भी रखी, जहां सड़कों पर बच्चे कर रहे थे, संसद में हम सांसद कर रहे थे कि आपको अगर चर्चा करनी है तो इसके ऊपर चर्चा करिए। एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघूया। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीए संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक संसद ग्रंथालय भवनामध्ये होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधित करणार आहेत, अधिवेशनातील रणनीतीवर मार्गदर्शन करणार आहेत। महत्त्वाची विधेयकं, विरोधकांच्या भूमिकेला उत्तर देण्याची रणनीती आणि आघाडीतील समन्वय यावर बैठकीमध्ये चर्चा होईल। तसंच सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याबद्दल एनडीएच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात येणार आहे असं कळतंय। नव्या खासदारांचं स्वागतही या ठिकाणी होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील आरक्षण मर्यादा ओलांडण्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे प्रकरण 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी करता येणार आहे। 20 जिल्हा परिषदांमधील आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा यामध्ये उपस्थित केला जाणार आहे। हे प्रकरण आजच्या कामकाजामध्ये 18व्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आले आहे। नागपूर शहरासाठी जिल्हा नियोजन समितीतील सुमारे 90% निधी ग्रामीण भागाकरता खर्च होतोय। शहराच्या विकास कामांना पुरेसा निधी मिळत नाही, ही बाब आमदार प्रवीण दटके यांनी मांडली। त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला। जनगणनेनंतर नागपूर शहराकरता स्वतंत्र डीपीसी अस्तित्वात आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। दरम्यान शहरातील विकास कामांचा आढावा घेण्याकरता येत्या 27 तारखेला नागपूर शहरासाठी मिनी डीपीसीचं आयोजन करण्यात येणार आहे। बातमी पालिका मुख्यालयातील उपहारगृहात अक्षम्य हलगर्जीपणा आढळलेला आहे। मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण ताकाच्या ग्लासात चक्क माशी आढळली आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उपहारगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याची तक्रार देखील करण्यात आलेली आहे। निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय।